नमस्कार, आपण पाहत आहात ज्वालादीप न्यूज। कळंब तालुक्यातील धानोरा गावात आज सकाळी घडलेल्या एका थरारक हत्येने संपूर्ण परिसर हादरला आहे। पूर्ववैमनस्यातून बाप लेकाने मिळून शेजारी राहणाऱ्या युवकावर कुऱ्हाडीने सपासप घाव घालत त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मृत युवकाचे नाव दत्ता केशव चौधरी वय 33 वर्ष असे आहे, तर आरोपी म्हणून आशिष मारुती कर्लुके वय 33 वर्षे आणि त्याचे वडील मारुती कर्लुके वय 55 वर्षे राहणार दानोडा यांची नावे समोर आली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सन 2020 मध्ये आरोपी आणि मृतक यांच्यात भांडण झाले होते। त्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होऊन न्यायालयात खटला सुरू होता। ही जुनी केस अलीकडेच न्यायालयाच्या बोर्डावर आली होती। आरोपी बाप लेक मृतकावर सेटलमेंटसाठी वारंवार दबाव टाकत होते। आशिष कर्लुके हा पोलीस भरतीची तयारी करत असल्याने नोकरीत अडचण येऊ नये म्हणून तडजोड करण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे। मात्र दत्ता चौधरी यांनी तडजोडीस नकार दिल्याने दोघांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी होत होत्या। मंगळवारी सकाळी सुमारे 9:15 सुमारास गावातच आरोपींनी धारदार कुऱ्हाडीने सपासप वार करून दत्ता चौधरी यांची हत्या केली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मृतकाचे वडील केशव चौधरी यांनी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उतरनीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे। आरोपी वडील मारुती कर्लुके यांना ताब्यात घेण्यात आले असून मुलगा आशिष कर्लुके घटनास्थळावरून पसार झाला आहे। त्याच्या शोधार्थ विशेष पोलीस पथक रवाना झाले आहे। कळंबचे ठाणेदार राजेश राठोड यांनी सांगितले की पसार आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल। मानवी राग आणि सूडभावना किती भयानक रूप धारण करू शकतात याचे हे आणखी एक उदाहरण आहे। ज्वालादीप न्यूज करिता पवन जाधव, कळंब।